बॉस, पण आपलं नशीब चांगलं, तिने फक्त सुरा बघितला. आपल्याला बघितलं असतं तर, म्हणजे तिनं जर तुमच्या हातात सुरा बघितला असतं ना, तर तुमच्या बरोबर माझं पण काही खरं नव्हतं वहिनी बॉस. नाही करू ना, पण राहून राहून ना मला एक प्रश्न पडतोय. शक्ती जिथे कुठे होती तिथे तिला कळालं की इकडे काय होणार आहे. तिला हा चाकू पण दिसला, पण आपण नाही दिसलो. कसं काय शक्य आहे? वहिनी बॉस, मला पण एक प्रश्न पडलाय. म्हणजे आदिशक्ती जर तिला संकेत देत असेल तर तिला हे पण सगळं कळायला पाहिजे होतं ना, की शक्ती आणि शिवाच्या मागे नेमकं कोण लागलंय ते. हे सगळं काय चाललंय ना मला कळतच नाहीये. मग आपल्यासाठी चांगलंच आहे ना. नाही करू ना, मला खरं खूप टेन्शन आलंय. कारण आपण कित्येकदा त्या दोघांना मारण्याचा प्रयत्न केला, पण आपण त्या दोघांना सुद्धा संपवू शकलेलो नाही आहोत. आणि आपण जर पुन्हा त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना संशय आला तर? भय इथले संपत नाही. नाही करू ना, असं घाबरून चालणार नाहीये आपल्याला. चेटकोबाला शब्द दिलाय मी, या वेळेस कोणती गडबड होणार नाहीये म्हणून. बापरे वहिनी बॉस, पण आता गडबड झाली ना तर आपण तिघेही सुद्धा अटक मटक सटक होऊन जाऊ. नाही, या वेळेस असं काही एक होऊ देणार नाहीये ही भद्रा. होळी येते आता. या वेळेस जे काही होईल ते होळीलाच. वहिनी बॉस, नक्की तुमच्या डोक्यात काय शिजते? खून? वहिनी बॉस, होळीला तर खूप गर्दी असणार आणि एवढ्या गर्दीत तुम्ही कसा काटा काढणार त्या शिवाचा? कोणी बघितलं तर? मी म्हणाले शिवाचा खून करणार आहे. काय? शिवा नाही मग कोणाचा? शक्तीचा? ना शिवा ना शक्ती. खून होणार होळीला आलेल्या भाबड्या भोळ्या भाविक भक्तांचा. काय? इकडे होळी पेटणार आणि तिकडे गरीब बिचारे भोळे भाबडे भाविक भक्त तडफडून तडफडून मरणार. आणि खुनी कोण असणार आहे माहितीये तुला? शिवा, महादेवाचा सच्चा भक्त शिवा. बापरे वहिनी बॉस, तुमच्या डोक्यात काय चाललं ना ते मला काहीच कळत नाही. याचं हुतकरून येता म्हणून मला वाटतं काय बॉसच्या कानावर घातलं पाहिजे, बॉसना सांगितलं पाहिजे. त्याची काही एक गरज नाहीये. माझ्या डोक्यात सगळा प्लॅन झाले आणि मी ठरवलंय त्याप्रमाणे सगळं होणार. ज्या वेळेस हरणार नाहीये ही भद्रा. होळी रे होळी, करणार मी शिवाची रात्र काळी. काय तुम्ही ते सिनेमातल्या बॉक्सात शिवा शेटवर कोणाला तरी चाकूने हल्ला करताना पाहिलं? हो. आणि तुम्ही तिथं रिचल्यावर तोच चाकू तुम्हाला शिवाशीच्या बाजूला पडलेला दिसला. म्हणजे शेम टू शेम तोच चाकू. हो, सेम चाकू. मगाशी श्रद्धा मॅडम पण याविषयी बोलत होत्या. मग त्यांना पण काही नीटसं माहित नव्हतं या बाबतीत. मला तरी वाटतं काहीतरी दैवी चमत्कार असावा. अरे वाटायचं काय त्यात भावा, 101% दैवी चमत्कारच आहे. म्हणजे बघा ना, एकीकडे काहीतरी घडणार आहे ते दुसरीकडे कसं काय दिसू शकतं ना. पण मग तो चाकू घेऊन आलेला माणूस कोण होता? चाकू तिथे पडलेलाच होता, कोणतरी आधीच टाकून गेलं होतं. कोणी टाकलं होतं ते काय कळलं नाही. पण हे सगळं ना समजण्याच्या पलीकडचं आहे. मला काय वाटतं भावा, शंभू महादेव आणि आदिशक्ती हे तुमच्यावर लयच प्रसन्न आहेत. म्हणजे बघ ना, मागच्या वेळेला जेव्हा शक्ती मॅडम वर संकट आलं तेव्हा तू त्यांना वाचवायला धावून गेलास, आणि आज तुझ्यावर संकट आलं तर शक्ती मॅडम तुला वाचवायला धावत गेल्या. हो, तुम्ही दोघं बी एकमेकांसाठी बनलाय बघा.
एकदम करेक्ट बोलला नंद्या. तुम्ही दोघं बी देवानं धर्तीवर पाठवलेली माणसं तर नाही ना. अरे असू शकतं वस्ताऱ्या, आपण गोष्टीत ऐकले ना की देव दुष्टांचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात अवतार घेतात. तुमचं बी तसंच काय नाही ना? ए अरे काय बोलताय तुम्ही लोक का? आम्ही काही देवाने पाठवलेली माणसं वगैरे नाही होता. ते काय बी असलं तरी तुम्ही दोघं एकमेकांसाठी बनलाय हे खरं. पण त्यात नुकसान तर आमचंच आहे ना. नुकसान कसलं? ए भावा, आता तू आपली मैत्री विसरणार तर नाही तर आपल्या मैत्रीत स्पीड ब्रेकर तर नाही ना येणार. काय बडबडतोय वस्ताऱ्या तू? नाही, कसं आहे, आता तुला तुझं प्रेम मिळालंय, पुढे जाऊन लग्न होणार. मग तू आता आम्हाला जसा भेटतोय तसं भेटणार नाहीस, बोलणार नाहीस. आणि भावा, आम्ही तुला प्रेमानं हग बी करू शकत नाही. कारण अरे काय सांगता येत नाही भावा. बघ, लग्न झाल्यावर ना भले भले बदलतात, मित्रांना विसरतात आणि आपल्या भावात आत्तापासूनच अंतर यायलंय. ए गप्पा, मॅडछाप डोक्याचे. कायच्या काय बडबडू नका. हा शिवा एक वेळ स्वतःला विसरेल पण आपली जिगरी दोस्तांना नाही. आपली दोस्ती काल जशी होती आज पण तशीच आहे, उद्या पण तशीच असणार आहे. आलं का ध्यानात? हो हो, पण पक्का ना? प्रॉमिसिंग ना? का ना खाली प्रॉमिसिंग काढेन. उतर खाली, होळीची तयारी करायची आहे. लक्षात आहे ना? हो आहे ना, लक्षात आहे. सालाबादप्रमाणे यंदा पण प्रिन्स सरकरांच्या बंगल्यावर होळीचा दुडगुस घालायचा आपल्याला. शक्ती मॅडम, इथली तुमची पहिलीच होळी आहे ना? हो. तुम्ही बघाच आम्ही होळी कशी साजरी करतो ते. हो का? हो का? काय हो का? शिवा पुढाकार घेणार म्हणजे होळी धूमधडाक्यात होणारच. ए बाज झाली माझी तारीफ. होळीची खरेदी करायची. चला. हो चल चल. शेठ, मी काय बोलतो, ते होळीचं जे सामान आणायचं ना ते सांग आम्हाला. हा वस्तार घेऊन येईल जाऊन. आणि तू तिथं खायला येणार खाज्यात कुरकुऱ्या? अर्थात खाण्यासाठी झालं. खाणं महत्वाचं. केळी, ते कलिंगड, ते सफरचंद. Silence guys, every year प्रमाणे this year सुद्धा firing होळी. So don't go home because eating पुरणपोळी with कटाची आमटी, पापड, कुरडई, मस्त भजी आणि त्याबरोबर बटाट्याची भाजी. आली रे आली होळी आली, आली रे होळी आली. पण माझी श्रद्धा नाही आली. कुठे गेली श्रद्धा? मेरी श्रद्धा, कुठे राहिलीस तू? हा श्रद्धा, माझ्या झेंडूच्या फुला तू कुठे आहेस? तुझी आठवण काढून काढून माझा जीव कासा वीस झालाय ग. तू ये ना, तू ये. आणि तुला कधी असा रंग लावतोय ना असं झालंय मला. ओले माझ्या बाबू, जागा झाला तू. काम करा. रंग लावतायत, रंग लावे. उठ चल लवकर कामाला. अरे पण चाल, तिकडे जायचं काम बाकी. तिथे खोळंबलीत सगळी. काय चाललंय तुझं? काय मग इडली सांबार कसं वाटतंय? मजा येते ना? अर्थातच. या शहरातली माझी पहिली होळी आहे आणि याआधी मी कधीच रंग खेळले नाही. हो, किंवा होळीची अशी मनापासून पूजाही केली नाही. त्यामुळे यावेळी माझा उत्साह एकदम वेगळाच आहे. क्या बात आहे. मग आतापर्यंतच्या सगळ्या होळींची कसर या होळीमध्ये भरून काढायची. मस्त आनंदाने एन्जॉय करायचं काय? हो.
शक्ती, आपल्या प्रेमाची पहिली होळी, पहिला रंगाचा सण. आपल्यासाठी ही होळी एकदम स्पेशल आहे. आपलं प्रेम 7 रंगांमध्ये न्हावून निघू दे. बरं, कशी वाटली रांगोळी? आवडली असेल तर पुसून टाकू? नाही थांब, मला जरा अपूर्ण वाटते. काय अपूर्ण आहे? वेट, आता झाली शिवा आणि शक्तीच्या प्रेमाची पहिल्या होळीची पहिली रांगोळी. आपले प्रमुख अतिथी म्हणजे चीफ गेस्ट आपले प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. तेव्हा आपण आता स्लॅपिंग करून त्यांचं जोरदार स्वागत करूया. स्लॅपिंग स्लॅपिंग. तुला क्लॅपिंग बोलायचंय का? स्लॅपिंग म्हणजे कानाखाली मारणे. हा, दाखवू दाखवू स्लॅपिंग आणि क्लॅपिंग मधला फरक दाखवू. दॅट इज दॅट ब्रो. हा तर गाईज, इथे सजलाय होळीचा थाट. इथे सजलाय होळीचा थाट. प्रमुख पाहुणे आलेत, करूया टाळ्यांचा गडगडा. मस्त रे राव. कोण? मी बोलू? कोर्स ऑफ. थँक्यू. तर होळीच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले रहिवाशांचे मी प्रिन्स निखारगे मनापासून स्वागत करतो. आज होळी आहे, उद्या धुलवड. सालाबाद प्रमाणे यंदाही होळीचा सण जोमाने साजरा करूया काय? आणि हो, सगळ्यांनी होळीचा सण जोरदार साजरा करायचा, लक्षात राहायला पाहिजे काय शिवा? हो हो सरकार. बरं, अजून एक खूप महत्वाचं आहे. आपल्या सोबत यावर्षी एक नवीन सुंदर चेहरा उपस्थित आहे. शक्ती. टाळ्या. बरं, या शहरातील तिची पहिली होळी आहे. आयुष्यभर तिच्या लक्षात राहिली पाहिजे ही होळी, अशी साजरी करूया काय शिवा? हो सरकार. हा, बरं, आजचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना? उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा तुम्हाला शिवा सांगेल. सरकार
आपण बोल रे. अहो ना आपल्याला बोल बोल. पंचक्रोशीत ज्याची हवा तो आपला शिवा आपल्या समोर भाषण सादर करणार आहे. टाळ्या! अरे बोल, बोल. आपल्याला काय एवढं भारी बोलता येत नाही सरकारांसारखं, पण ट्राय करतो. मी आहे ना फोन. आपण गडबडून जातो एवढं सगळं. थोडं इथे राहून बोल. हा सॉरी, आपण गडबडून जातो असं सगळ्यांसमोर बोलायचं म्हटलं तर. पण आता सरकारने आग्रह केलाच आहे म्हणून आपण जरा बोलायला ट्राय करतो, तर जरा समजून घ्या काय. तर उद्या आहे धुळवड, म्हणजेच धुलीवंदन, रंगाचा सण. तर आपण आपल्या स्वतःच्या हाताने सालाबाद प्रमाणे या पण वर्षी तुमच्या सगळ्यांसाठी थंडाई बनवणार आहे. भजा! आणि हा फक्त थंडाईच नाही बनवणार आहे, आपण आपल्या स्वतःच्या हाताने सगळ्यांसाठी जेवण पण बनवणार आहे. अरे डबल बजाव! तर उद्या दुपारी कोणाच्या पण घरी चूल नाही भेटणार, आत्ताच सांगून ठेवतो. सगळ्यांनी इथे यायचं, धमाल मस्ती करायची, मस्त थंडाई प्यायची, जेवायचं आणि मग आपापल्या घरी जायचं. काय? अरे डबल बजाव! वा वा शिवा, शाबास. नाही म्हणजे तुझ्या हातची थंडाई प्यायला मी वर्षभर थांबतो. कधी एकदा उद्याचा दिवस उजाडतोय आणि कधी मी तुझ्या हातची थंडाई पितोय असं झालंय मला. हो ना भद्र? हो ना, थंडाई एकदम छान झाली पाहिजे. तुझ्या सरकारांच्या इब्रतीचा प्रश्न आहे. अहो वहिनी साहेब, होणार ना एकदम 100%. बघा ना तुम्ही काय होते थंड उद्या. भद्रा, एकंदरीत शिवाचा उत्साह बघून मला असं वाटतं उद्याची थंडाई जोरदार एकदम जबरदस्त होणार आहे. हो ना? अजून एक राहिलं ते. अरे सालाबाद प्रमाणे या पण वर्षी थंडाईच्या पहिल्या ग्लासाचा मान आपल्या सरकारांचाच असणार आहे. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुमचं चालू द्या, झालं की आम्हाला बोलवा, आम्ही आतच आहोत. तर जनता, व्हॉट आय एम स्पीकिंग. आता आलेली आहे होळी. वेटिंग वेटिंग, लगेच पेटविंग होळी. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. मजा! चला, आपलं अर्ध काम तर झालंय. दाखव लवकर. बस हे बघा. हा, ये बात. चला, गुन्हा घडण्याआधीच आपल्या हाती पुरावा लागलेला आहे. कोरोना, थंडाई कोणी बनवली? शिवाने. माणसं कशी मेली? थंडाईने. थंडाईत काय होतं? विष. म्हणजे हे विष कोणी घालवलं? शिवाने. मस्त झालं झालं तुमचं झालं. नाही म्हणजे इतक्या लोकांना मारलं या गुन्ह्याखाली, त्याला फाशी होणार म्हणजे होणारच. आपल्या हातून मरत नव्हता ना, मग कायद्याच्या कचट्यात सापडून मरू दे ना. आपल्याला काय फरक पडतोय? आपल्याला तो मेल्याची कारण. पण वहिनी बॉस, ऍज अ होतकरू नेता म्हणून मला एक प्रश्न पडलाय. पडलेच आहेत का तुला प्रश्न? वहिनी बॉस, म्हणजे बघा, एवढे कांड होत असताना शिवशक्ती एकत्र होते, म्हणजे आतापर्यंत तरी तसंच घडत आलंय ना. आणि शिवशक्ती एकत्र असल्यानंतर त्यांचं कोणीच काही वाकड करू शकत नाही. अरे कोरोना, ते शिवा शक्ती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रंग उधळू दे, काय फरक पडतोय आपल्याला? अरे आपण उद्या त्यांना मारणार नाहीच आहोत ना. हा, आपण तर रंग खेळायला आलेल्या लोकांच्या थंडाईत विष कालवणार आणि तिथून मोकळे होणार. आलं का ध्यानात? पाप करणार आपण, पण पापाचा धनी कोण ठरणार?
शिवा. होळी आज पेटणार, शांत होणार, पण त्याचा भडका उद्या उडणार. होळी रे होळी, विषाची होळी. शिवाच्या हाती पडणार पोलिसांची बेडी. अरे वा. बापरे, होळी बेडी, होळी बेडी. जमलंय जमलंय. कुठं राहिलं रे माझं गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल, माझी निरागस श्रद्धुडी कुठं राहिली? तिला माहितीये ना आज होळी आहे ते. कास ती येणारच नाही. नाही येणार आहे श्रद्धा मॅडम आज होळीला. का? का म्हणजे काय, दरवर्षी त्यांच्या गावी जातात ते होळीसाठी. तुला कोणी सांगितलं? त्यांनी स्वतः मला मेसेज करून सांगितलं की ते होळीला येणार नाहीत. तुला नाही सांगितलं? नाही, मला नाही सांगितलं. पण तुला कशाला त्या मेसेज करतील? अशक्य आहे. अशक्य? अरे काय काय गोष्टी शक्य असतात वस्तर आहे. आता श्रद्धा मॅडम ना माझ्याशी सगळं शेअर करायला आवडतं आणि मला काय वाटतं त्यांना ना मी आवडायला लागलोय म्हणून ते मला सगळं सांगतात. यंदाची होळी हुकली, पण पुढच्या होळीला ना मी आणि श्रद्धाच या होळीत नारळ टाकणार. बघ तू. पुढच्या वर्षी मी आणि श्रद्धा नारळ टाकणार, तू बघ. खोटी स्वप्न बघू नको वस्त्या, करीना होती. मी आणि श्रद्धाच नारळ टाकणार, तू बघ. अरे कसा टाकतोस ते बघतो ना मी. या वर्षी नारळ टाकून बोंब मारतो, तुझं वाटोळ होते म्हणून. मी काय गप्पा बसीन असं वाटतं तुला? केस काप्या घुबड्या. अरे जा रे. अरे तू काय करणार आहे मला? होलिके माते, आपण आणि शक्ती एकमेकांशिवाय अपूर्ण होत. आम्हा दोघांना कायम एकत्र ठेव. आपल्या शक्तीला कायम सुकाट ठेव. तिच्यावर कुठलं पण संकट आलं ना तर तिला त्या संकटातून सोडवण्यासाठी आपल्याला ताकद दे. आपलं आयुष्य तिला दे. तिचं आयुष्य वाढू दे. होलिके माते, मला माहिती आहे शिवा जे काही मागत असेल ते माझ्यासाठीच असणार, पण त्याची इच्छा ऐकता ऐकता माझीही इच्छा ऐक आणि ती पूर्ण कर. कितीही संकट येऊ देत, कितीही अडचणी येऊ देत, कितीही दुःख येऊ देत, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मला आयुष्यभरासाठी शिवाची साथ हवी आहे.